आता त्याच्यामध्ये तो डॉक्टर नसताना सुद्धा कुठेतरी मानसिक कोणाला रोग असेल, पोटाचं काय असेल तर त्याच्याबरोबर भोंदूगिरी करून कुठली तरी औषधं तो तिथं देत होता आणि अनेक लोकांना तिथं असं फसवलंय. तुम्ही जर बघितलं दाभोळकर साहेबांनी जो कायदा आणण्यासाठी सरकारला भाग पडला आणि सरकारने सुद्धा 2013ला जो कायदा आणला, जो अंधश्रद्धा कायदा आहे, त्याला अजूनपर्यंत अधिकारी दिला गेला नाही. 2014 पासून तिथं कायदा आहे पण अधिकारी नाही. तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन विचारा की अरे तो जो अंधश्रद्धेचा कायदा त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा, काय पनिशमेंट आहेत काय, ते सांगू सुद्धा शकणार नाही, कारण त्याचा पाठपुरावा दुर्दैवाने तिथं झाला नाही. आणि भोंदू बाबाच्या केसेस जर आज तुम्ही बघितल्या तर खरात प्रकरणापासून तर काल करमाळ्याचा कोणतरी तिथे सापडला आणि इथं सुद्धा भोंदू बाबा, कुठं ना कुठंतरी या भोंदू बाबाच्या लोकांचं तिथं गट्स वाढतायत, नाहीतर त्यांना भीती वाटत नाही म्हणून या गोष्टी तिथं होतात. लोकांना फसवतात, पैसा अपाट कमवतात. आता तो खरात जो माणूस आहे महिलांवर अत्याचार करतो आणि त्याला शक्तीपीठ मार्ग जिथं शेतकरी विरोध करतात तिथं जाऊन जमीन घेतली आणि त्याला आता मोबदला मोठ्या प्रमाणात मिळाला. 10 वर्षात 2000 कोटीची मालमत्ता त्यांनी कमवली असं तिथं म्हणतात. आणि हा भोंदू बाबा तसाच त्याचा एक भाग आहे, लोकांना फसवतो. त्यामुळे हा जो कायदा तो कडक केला पाहिजे. मी काल परवा गव्हर्नर साहेबांना जाऊन भेटलो, विनंती केली, एक तर हा जो कायदा आहे अंधश्रद्धेच्या बाबतीतला तो कडक करा, अधिकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त करा, सरकारला सांगा की बाबा कायदा कडक करा. आणि त्याच्याच बरोबर महामानवांच्या विरोधात जे काही लोक उठसूट बोलायला लागलेत त्याबद्दलचा सुद्धा कायदा आणण्यासाठी सरकारला सांगा अशी आम्ही विनंती केलेली आहे.